नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे ओंकार माळी सर। आज आपल्या या ठिकाणी यूट्यूब या चॅनलवरती आपण ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेसमधून आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स भाग 1 अर्थात मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा टॉपिक नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण हा पॉईंट शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघा असं मी तुम्हाला विनंती करतो। तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा आणि अभ्यासाला लागा, कारण का 10वीची परीक्षा म्हणजे महत्त्वाची परीक्षा असते बाळांनो। त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिक जवळजवळ 10 ते 12 मार्कासाठी आहे, त्यामुळे तुम्ही ह्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करावा असं मी बोलतो आणि हा टॉपिक आपण सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणे तर ह्या ठिकाणी फर्स्ट पॉइंट आपला काय आहे, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे याच्याबद्दल माहिती आपण थोडी पाहूया आणि त्याच अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय आहे ते सुद्धा आपण पहिल्यांदा पाहूया। द इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल म्हणजे काय, एकच व्हेरिएबल आहे। आता व्हेरिएबल म्हणजे काय, x y z हे जे अक्षर असतात त्यांना व्हेरिएबल असं म्हटलेलं आहे। मराठीमध्ये याला चल असं म्हटलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अँड हॅव्हिंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स। आता इंडेक्स म्हणजे काय, घातांक। सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे आणि ह्या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन। थोडक्यात काय व्याख्या सांगायची म्हटलं तर मराठीत बाळांनो, व्हेरिएबल हा एकच असला पाहिजे आणि त्या ठिकाणी जो इंडेक्स आहे तो जास्तीत जास्त 2 असला पाहिजे, म्हणजे घातांक त्याचा 2 असला पाहिजे। तर या ठिकाणी आपण पुढचा पॉइंट पाहूया। आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील जनरल फॉर्म पाहूया। या ठिकाणी जनरल फॉर्म ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे या ठिकाणी जनरल फॉर्म आहे, म्हणजे सामान्य रूप आहे। अर्थातच या ठिकाणी a b c ह्या रियल नंबर्स असले पाहिजे। इट इज अ रियल नंबर्स म्हणजे अर्थात मराठीमध्ये म्हटलं तर वास्तव संख्या असल्या पाहिजे। आणि ह्या ठिकाणी a हा नॉट अ झिरो, ए हा झिरो नसला पाहिजे, झिरोच्या व्यतिरिक्त संख्या असल्या पाहिजे। हा सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c। आता बघा या ठिकाणी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन का म्हणतो बाळांनो, लक्ष द्या। ह्या ठिकाणी x हा व्हेरिएबल एकच आहे आणि त्याचबरोबर दुसरी अट काय आहे, त्या ठिकाणी जो इंडेक्स आहे मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, म्हणजे जास्तीत जास्त घातांक 2 आहे। म्हणून असं जर असेल तर ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलेलं आहे। आपण दुसरे एक्झाम्पल पाहूया, जेणेकरून 5x² प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 या ठिकाणी हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल, कारण काय या ठिकाणी x हा व्हेरिएबल एकच आहे आणि घातांक सगळ्यात मोठा किंवा मॅक्झिमम इंडेक्स हियर 2, दॅट्स व्हाय हियर हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, आपल्या या ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेस मधून तुम्हाला अगदी सोप्या भाषेत, आपल्या गावरान भाषेत किंवा गावठी भाषेत किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना समजेल असं, याच बरोबर शहरी मुलांना सुद्धा समजेल असं आपल्या सगळ्यांना समतोल राखून आपण हा व्हिडिओ बनवत असतो। तरी तुम्ही आपल्या ज्ञानस्पर्श क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या या क्लासेसला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं जास्त सबस्क्राईब करा तेवढं चांगलं होईल, तेवढं आम्हाला प्रोत्साहन मिळेल, एवढं या ठिकाणी आहे। पुढील भाग आपण थोड्या वेळात पाहूया असं मी बोलतो। तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आपला आहे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, कृती। आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्काला पडते, 3 मार्काला पडते ऍक्टिव्हिटी। तर तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे। बॉक्स मध्ये फक्त किंमत भरायची आहे,
व्हॅल्यूज टाकायच्या आहेत, दिलेली माहिती तिथं भरायची आहे, तुम्हाला तिथं मार्क मिळतील. एका बॉक्ससाठी अर्धा मार्क, 1 मार्क बोर्डाच्या नियमाप्रमाणे काय असेल ते तुम्हाला मिळून जाईल. तर ह्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे, आपण पाहूया. ऍक्टिव्हिटी बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे खालील दिलेला जो तक्ता आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिल्या चार्ट मध्ये आहेत, पहिल्या कॉलम मध्ये आहेत. तर ह्या ठिकाणी जनरल फॉर्म सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. ए आणि बी आणि सी कोण कोण आहे, कसं कसं आहे ते सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. तर आपल्याला फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे बघा, x वर्ग वजा 4 इज बरोबर 0, म्हणजेच x स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 4. दॅट्स वाय जनरल फॉर्म याचा कसा येईल बघा, x वर्ग वजा x वर्ग अधिक, या ठिकाणी अधिक आपण घेऊया, प्लस घेऊया 0x, कारण का x नाहीये म्हणून आपण x जोडला आणि 0 घेतला.